मित्रांनो, बऱ्याच बांधकाम व्यवहारांना नोंदणी केल्यानंतर किंवा रिन्युअल केल्यानंतर किंवा ऑनलाईन क्लेम केल्यानंतर त्याचा ॲक्नॉलेजमेंट नंबर कुठे असतो हे माहीत नसतं. तुम्हाला जर ॲक्नॉलेजमेंट नंबर शोधायचा असेल तर तुम्ही या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा ॲक्नॉलेजमेंट नंबर शोधू शकता. यासाठी तुम्हाला मंडळाच्या या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली पेज स्क्रोल डाऊन करायचं आणि या ठिकाणी कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाइल लॉगिन हा शेवटी एक ऑप्शन दिसतो, याच्यावरती टच करायचा आहे. आता यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवरती तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, त्यानंतर तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि खाली प्रोसीड टू फॉर्म याच्यावरती टच करायचा आहे. आता यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकून व्हॅलिडेट ओटीपी करायचा आहे. समजा जर तुम्हाला ओटीपी आला नसेल तर थोडा वेळ थांबून तुम्हाला या ठिकाणी पुन्हा रिसेंड ओटीपी करायचा आहे आणि त्यानंतर आलेला ओटीपी या ठिकाणी टाकून व्हॅलिडेट ओटीपी करायचा आहे. आता यानंतर तुमच्यासमोर बांधकामावरची प्रोफाईल ओपन होईल. या प्रोफाईलमध्ये तुम्हाला बांधकामावरची संपूर्ण माहिती मिळेल. या प्रोफाईलमध्ये तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट नंबर हा आधार नंबरच्या खाली ॲक्नॉलेजमेंट नंबर दिसतो. हा ॲक्नॉलेजमेंट नंबर तुम्हाला नोंदणी करत असताना दिलेला असतो. आता यानंतर तुम्हाला जर रिन्युअलचा ॲक्नॉलेजमेंट नंबर पाहिजे असेल तर तुम्हाला हा पेज खाली स्क्रोल डाऊन करायचा आहे. स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रिन्युअल हा एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती टच करायचा आहे. आता यानंतर तुम्ही या ठिकाणी खाली पाहू शकता ॲक्नॉलेजमेंट नंबर या ठिकाणी तुम्हाला दिसेल. हा रिन्युअलचा ॲक्नॉलेजमेंट नंबर आहे. त्यानंतर जर तुम्हाला क्लेम केल्यानंतर त्याचा जर ॲक्नॉलेजमेंट नंबर पाहिजे असेल तर खाली पेज पुन्हा स्क्रोल डाऊन करा. या ठिकाणी तुम्हाला खाली क्लेम्स ऑप्शन दिसेल, याच्यावरती टच करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला क्लेम्सचा ॲक्नॉलेजमेंट नंबर पाहायला मिळेल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ॲक्नॉलेजमेंट नंबर हे सगळे दिलेले आहेत. जेवढे तुम्ही क्लेम्स केले त्या सर्व क्लेमचे ॲक्नॉलेजमेंट नंबर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. तर मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीने ॲक्नॉलेजमेंट नंबर तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही शोधू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.